राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। बदलापूरमध्ये सर्वात मोठा आयसीयू असलेलं ऐरावत हॉस्पिटलचं उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, उद्योजक अजय ठाणेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। ऐरावत हॉस्पिटलमुळे बदलापूरकरांच्या आरोग्य सेवेत आता भर पडणार आहे। बदलापूर पूर्वेला स्टेशन जवळ ऐरावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय। या रुग्णालयाचं उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, उद्योजक अजय ठाणेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या हॉस्पिटलमध्ये बदलापूरकरांच्या आरोग्य सेवेत भर पडणार आहे। बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेत शहरात अद्ययावत रुग्णालय महत्त्वाचा विषय आहे। हीच बाब लक्षात घेत बदलापूर शहरात भव्य ऐरावत मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं। डॉक्टर सुमेध किर्दक आणि डॉक्टर शलाका किर्दक यांच्या संकल्पनेतून बदलापूरकरांच्या आरोग्य सेवेत विस्तार झालाय। बदलापूर पालिकेच्या नवीन इमारतीला लागूनच हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय। या रुग्णालयात अद्ययावत आयसीयू सेंटर, ऑपरेशन थिएटर, प्रशस्त लॉबी, इमर्जन्सी एक्झिट यासोबतच 3 पेशंट शेअरिंग रूम, 2 पेशंट शेअरिंग रूम, डिलक्स रूम अशा अनेक वेगवेगळ्या रूम सुद्धा असणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे या रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुद्धा आहे। त्यामुळे बदलापूरकरांच्या आरोग्यात आता चांगलीच भर पडली आहे। अद्ययावत अशा या रुग्णालयात बदलापूरकरांवर चांगले उपचार होतील अशा शुभेच्छा डॉक्टर किर्दक यांना दिल्या। यावेळी रुग्णालयातील स्टाफ, शहरातील नेते, रुग्णालयाशी संलग्न डॉक्टर संकेत हरगुडे आणि ऐरावत हॉस्पिटलचे कर्मचारी वृंद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। बदलापूर एवढे झपाट्याने वाढते, लोकसंख्याची जी वाढ आहे त्या पद्धतीने हॉस्पिटलांची गरज आहे। त्यामध्ये ऐरावतने अजूनही एक पुढचं पाऊल टाकून आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर याचं उद्घाटन झालं। मी मनापासून डॉक्टर आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो। निश्चितपणे बदलापूरमध्ये असलेले सगळेच हॉस्पिटल ही सर्वसामान्य जनतेला परवडावीत याच हिशोबाने सगळे काम करतात। आमच्या सर्व डॉक्टर मंडळींचं मनापासून आभार मानले पाहिजेत की बदलापूरच्या जनतेला खरी सुविधा दिली जाते। कारण शासकीय रुग्णालय इथं आपल्याकडे कमी असल्यामुळं ती खऱ्या अर्थाने गरज नागरिकांची पूर्ण करण्याचं काम या माध्यमातून होतंय। आज 30 बेडचं हॉस्पिटल इथं झालं हे मला आनंद देणार आहे, कारण एवढ्या लोकांना फोन करायला लागतात। डॉक्टर कुलकर्णीनंतर मला वाटते माझा सतत चालू असतो फोन। शेवटी जनतेला गरज असते, त्या टायमाला डॉक्टरांच्याकडे उपलब्धता नसेल तर ती अडचण होते। आज या 30 बेडच्या हॉस्पिटलमुळे बदलापूरला अजूनही एक चांगल्या प्रकारची आरोग्याची सुविधा झाली। मनापासून सर्व जनतेला शुभेच्छा देतो। आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ऐरावत हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे। बदलापूरमधील नागरिकांसाठी एक चांगली आरोग्याची सुविधा या ठिकाणी डॉक्टरांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे आणि या हॉस्पिटलचा उपयोग निश्चितपणे बदलापूरच्या गोरगरीब जनता असेल, सर्वसामान्य नागरिक असतील, या सर्वांसाठी होणार आहे। या हॉस्पिटलमध्ये अत्यंत अत्याधुनिक अशा सुविधा आहेत। डायलिसिस सेंटर आहे, चांगलं सुसज्ज असं OT मी पाहिलं आहे, स्पेशल रूम्स आहेत, फिमेल वॉर्ड आहेत। एक चांगलं 30 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण केलं आहे आणि याचा उपयोग निश्चितपणे चांगल्या पद्धतीमध्ये होईल। डॉक्टर कदम आणि डॉक्टर किर्दर यांनी खूप चांगल्या पद्धतीमध्ये नियोजनबद्ध हॉस्पिटल तयार केलं आहे। त्यांना आणि हॉस्पिटलला आम्ही या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। आम्ही जेवढं काही मॅक्सिमम आपण हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधा ठेवू शकतो ते मॅक्सिमम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिले आपण संजीवनी हॉस्पिटल नावाने पहिले चालवत होतो, आता ऐरावत नावाने हे जेव्हा नवीन स्टार्ट केलं तर इथे आणखीन सुखसुविधा रुग्णांसाठी वाढवण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये डायलिसिस आहे, 8 बेडचं सुसज्ज असं ICU ठेवलेलं आहे, ऑपरेशन थिएटर आहे। पेशंटच्या बऱ्याचदा डिमांड्स असतात की स्पेशल रूम्स हव्यात, त्या अनुषंगाने आपण स्पेशल रूम्सची व्यवस्था केलेली आहे आणि ट्विन शेअरिंग आहेत। डेफिनेटली इथे आपल्या इथे कार्डिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट आणि एंडोक्राइनॉलॉजिस्ट यांना सगळ्यांना आपण पॅनलवर ठेवलेलं आहे। ते लोक निश्चित आपल्याकडे येतील आणि बदलापूरमध्येच ते रुग्णांना त्याची सेवा देतील, त्यांची सेवा इथे देतील।